राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी भव्य स्वरूपाचा शेतकऱ्यांचा रुमणे मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते। मोर्चातील घोषणांनी अंबाजोगाई शहर दणाणले होते। ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशा विविध मागण्या शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात आल्या। यावेळी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। मोर्चाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष अमर देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजेसाहेब देशमुख, कालिदास आपेट, डॉक्टर नरेंद्र काळे, राजेश वाहुळे, भीमराव सरवदे, मदन परदेशी, असिफुद्दीन खतीब, अभिजित लोमटे, केशव नाना ढगे यांनी केले। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत। पण शेतकऱ्यावर एवढी बिकट वेळ आहे की इथले जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही असं दिसतंय। कारण रूमला कुलूप लावून कडी लावून ते निघून गेलेले होते। आता त्या नायब साहेबाला आम्ही बाहेर बोलून त्यांना निवेदन दिलेलं आहे। साहेब, या तुम्हाला एकच सांगतो की अशी शेतकऱ्याची थट्टा करू नका तुम्ही। आणि हे रुमनं बघा, आता रुमनं शासनाला रुमनं तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही आलो होतो, तर तुम्हीच पळ काढला का काय असं एक मला वाटतंय। शेतकऱ्याची थट्टा लावू नये ही तुमच्या माध्यमातून डेप्युटी कलेक्टर साहेबांना एक विनंती करतो। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब व महाविकास आघाडीच्या वतीनं विविध मागण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलं। आणि हे आयोजन करण्याच्या पाठीमागली आपल्या सर्वांना भूमिका माहिती की गेल्या 10-15 दिवसापासून जी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये शेतकरी उद्ध्वस्त झाला। पिकं तर गेली, पण त्यांच्या ज्या जमीन आहेत त्या अक्षरशः सगळ्या खरडून गेल्या, ज्या विहिरी होत्या त्या सगळ्या बुजून गेल्या, अनेकांचे जनावरे त्या ठिकाणी वाहून गेले। अशा आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या उद्देशानं या मोर्चाचं आयोजन केलं होतं। त्या मोर्चाच्या प्रमुख मागण्या होत्या की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर झाला पाहिजे, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग, विधवा महिला यांचे गेल्या 1 वर्षापासून जे पगार थकलेले आहेत, महाडीबीटीच्या नावाखाली अनेक लोक त्या ठिकाणी हेलपाटे मारतात, परंतु त्यांना त्या ठिकाणी जे हक्काचं त्यांचं मिळणारं अनुदान आहे ते मिळत नाही, ही आमची त्या ठिकाणी मागणी होती। दुसरा विषय, जे विद्यार्थी आहेत त्याचे परीक्षा शुल्क असेल, शैक्षणिक शुल्क असेल, हे त्या ठिकाणी माफ करावं। आणि शेतीवर अवलंबून असणारा जो शेतमजूर आहे त्यांना त्या ठिकाणी हाताला काम नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या अवलंबून असणाऱ्या शेतमजुरांना भरीव आर्थिक त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे। कुठल्याही पंचनाम्याची अट न घालता सरसकट त्या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे। ही पाणी त्या ठिकाणी न करता सर्वांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। आणि संयुक्तिक महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल यांनी संयुक्तिक पंचनामे किंवा पाहणी करून त्या ठिकाणी मदत केली पाहिजे। वाहून गेलेले जनावर असतील, बुजवलेल्या विहिरी असतील, यांना त्या ठिकाणी तात्काळ मदत केली पाहिजे अशी या सर्व या ठिकाणी शरदचंद्रजी पवार गटाच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या होत असलेल्या भव्य मोर्चासाठी या ठिकाणी सर्वसामान्य माणूस अतिशय तळमळीने आणि स्वखर्चाने इथपर्यंत पोहोचणार। प्रत्येक माणसाची अशी इच्छा आहे की या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य माणसाला कुठे दिलासा मिळाला पाहिजे। आज पूरग्रस्त म्हणजे एवढा अतोनात पूर झाला की मराठवाड्यामध्ये 50 वर्षापूर्वी केव्हा तरी पाऊस झाला असेल, एवढा प्रचंड पाऊस झालेला आहे। आणि या पावसात आलेले पिकं सगळे संपूर्ण गेलेत, काही पिकं वाहून गेलेत, काही जणांच्या जमिनी खरडून गेल्यात, काही जणांच्या जमिनी फाटल्यात। आणि त्या माणसाला आता उभा करणं गरजेचं आहे। तो जर माणूस नाही उभारला तर तो माणूस आता उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी फीस माफ करा,
फीसच्या शेतकऱ्याचे शिक्षण विद्यार्थ्याचं अवघड झालंय. प्रत्येक माणसाला, सर्वसामान्य माणसाला जगणं अवघड झालंय. ही दिवाळी सण होईल काय होईल याचं प्रत्येकाला भान पडलेलं आहे. तुम्ही आता बघता सोयाबीनचे कर आता लगेच उगवले. एवढं मोठं सुंदर आलेलं सोयाबीन पुन्हा म्हणजे पावसात गेलं आणि पुन्हा ती झाडालाच त्याची उगवण शक्ती सुरू झाली. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. या ठिकाणी ऊस सगळे पडलेत, हळद्या रोग पडलाय, त्याला मुळ्या सुटल्यात, त्याला त्याची उद्ध्वस्त झालेली आहे. आणि या ठिकाणी ही सर्वसामान्य माणूस उद्ध्वस्त झाल्यानंतर याला आता वाचवणं ही काळाची गरज असल्यामुळं या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्ज माफी करा आणि आम्हाला या ठिकाणी हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्या. ही आमची रास्त मागणी आहे. या मागण्या पूर्ण करा एवढी आमची नम्र विनंती आहे.